हॅलो नमस्कार. PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. गौरी गणपती स्पेशल पारंपरिक व खुसखुशीत छान असा लागणारा पदार्थ बनवत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. अगदी गच्च असा भरून घ्यायचा नाही, हलक्या हाताने भरलेला 2 वाटी मैदा घ्यायचा. वजनी म्हणाल तर 225 ग्रॅम. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव अधिक वाढते. मीठ घातल्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी 2 चमचे न वितळून घेतलेलं तूप घालायचं. तुपाऐवजी तुम्ही डालड्याचाही वापर करू शकता. आता हे तूप सर्व मैद्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सर्व पिठामध्ये तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने सर्व तूप पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं व छान पीठ मळून घ्यायचं. पीठ अगदी पातळ मळून घ्यायचं नाही, घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. इथे पीठ मळून झालेलं आहे. इथे पाहू शकता अगदी घट्टसर असं पीठ मळलं गेलेलं आहे. आता याला 20 ते 25 मिनिट रेस्टसाठी ठेवू. पीठ भिजते तोपर्यंत मी इथे चाचणी बनवून घेते. त्यासाठी मी इथे ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घेतलेली आहे व त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून छान साखर विरघळून घ्यायची व 1 ते 2 मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची. म्हणजे एकदम मधासारखा असा पाक बनवून तयार होतो. यासाठी आपल्याला एकदम चिपचिप किंवा 1 तारी 2 तारी पाक नको आहे. फक्त हलकासा मधाच्या टेक्स्चरचा पाक हवा आहे. इथे पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. इथे आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून ह्याला साईडला ठेवते. पाक बनवेपर्यंत इथे पीठही छान भिजलं गेलेलं आहे. आता याचे छोटे छोटे जेवढे होतील तेवढे गोळे बनवून घ्यायचे. पाक बनवते वेळी त्यामध्ये इलायची किंवा केसरही टाकू शकता. पाच ते 6 मीडियम आकाराचे गोळे बनवून तयार झालेले आहेत. त्याला हाताने छान परत एकदा मळून घ्यायचं. आता मीडियम साईजच्या लाट्या बनवून घ्यायच्या. अगदी पातळ अशा लाटायच्या नाही, हलक्याशा जाड लाट्या बनवून घ्यायच्या. मैद्याचं पीठ असल्यामुळे लाटते वेळी गोल असा आकार येत नाही, म्हणून एखाद्या वाटीने छान असं गोल करून घ्यायचं. म्हणजे लाट्या अगदी छान गोल अशा होतात. या लाटीला दोन्ही साईडने थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तेल किंवा तूप लावून झाल्यानंतर चाकूच्या मदतीने त्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या. अगदी काटोकाट द्यायच्या नाही. सुरुवातीची बाजू सोडून व मागे थोडीशी बाजू सोडून चिरा देऊन घ्यायच्या व याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. एकावर एक प्रेस करत फोल्ड करून घ्यायचं व साईडने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. आता याला छान कळ्या पडलेल्या आहेत. आतमधली बाजू मधून घेऊन अशा पद्धतीने फिरवून घ्यायची. इथे पाहू शकता या पद्धतीने बनवायचं. याच पद्धतीने मी अजून एक बनवून दाखवते. वाटीच्या साहाय्याने छान गोल लाटी बनवून घ्यायची व याला कट करून घ्यायचं.
कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं व कडेच्या साईडने हलकंसं दाबून छान असा कळ्या पाडून घ्यायच्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व याच पद्धतीने बनवून घ्यायच्या। इथे आपण पारंपरिक अशी चंपाकळी बनवत आहोत। या चंपाकळी तुम्ही वेगवेगळे फूड कलर घालून वेगवेगळ्या कलरचेही बनवू शकता। गौराई समोर ठेवण्यासाठी तर खूप छान दिसतात, त्याचबरोबर खाण्यासाठीही छान खुसखुशीत अशा होतात व खूप छान लागतात। तुम्ही वेगवेगळ्या कलरचे पीठ मळून घेऊन एकाच पाकामध्ये वेगवेगळ्या कलरचे या चंपाकळी बनवू शकता। बघणाऱ्यांनाही खूप छान वाटतं व खाण्यासाठीही खूप छान लागतात, त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व चंपाकळी या पद्धतीने बनवून घ्यायच्या। इथे सर्व चंपाकळी बनवून झालेल्या आहेत। आता तळण्यासाठी घेऊ। तेल गरम झालंय का नाही ते पाहण्यासाठी छोटासा गोळा तेलात टाकायचा। भरपूर असे बुडबुडे आले पण लगेचच गोळावर आला नाही, म्हणजे तेल अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण बनवून घेतलेल्या चंपाकळी सोडूयात। सुरुवातीला भरपूर अशा सोडायच्या नाहीत, 1 किंवा 2, जास्तीत जास्त 3 सोडायच्या व याला सुरुवातीला मीडियम गॅसवर ठेवायचं व वरची बाजू छान तळली गेली की परत पलटवून घ्यायचं व शेवटी गॅसची फ्लेम वाढवून छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। इथे पहिली बॅच तळून झालेली आहे। आता याला एका चाळणीमध्ये काढून ठेवायचं। आता लगेचच मी दुसरी बॅच तळायला घेते। तळल्याबरोबर पाकामध्ये सोडायचं नाही, त्याला 2 ते 3 मिनिट चाळणीमध्ये ठेवून मग परत पाकामध्ये सोडायचं। सेम याच पद्धतीने दुसरी ही बॅच मी इथे तळून घेत आहे। सुरुवातीला मीडियम गॅसवर तळायचं, म्हणजे ती छान आतपर्यंत तळली जाते, म्हणजे कच्ची राहत नाही। गॅसची फ्लेम मोठी ठेवलं तर वरची साईड तर छान तळली जाते पण आतमध्ये कच्ची राहू शकतात, त्यामुळे सुरुवातीला मीडियम गॅसवर तळून घ्यायचं। मग परत रंग येण्यासाठी गॅसची फ्लेम वाढवून याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। इथे दुसरी बॅचही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळली गेलेली आहे। आता याला साईडला काढून घेऊ व आता हे बनवून घेतलेले थंड झाल्यानंतर या पद्धतीने पाकात सोडायचे। पाकामध्ये 2 ते 3 मिनिट ठेवल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं। परत एखाद्या चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर ठेवायचं, म्हणजे जेवढं पाक शोषून घेतलेलं आहे तेवढं राहील व एक्स्ट्राचं निघून जाईल। याच पद्धतीने सर्व चंपाकळी पाकामध्ये 2 ते 3 मिनिट भिजवून घ्यायच्या व परत काढून घ्यायच्या। यावर गार्निशिंगसाठी तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या काहीही घालू शकता। इथे आपल्या सर्व चंपाकळी बनवून तयार झालेल्या आहेत।
या गौरी गणपतीमध्ये या पारंपरिक चंपाकळी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.